क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके. शरणे त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्वमोचनं विशाललोललोचनं, विधुतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं, महेन्द्रमानतारणं नमामि कृष्णवारणं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू। जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे माणसानं, आपलं काय होणार आहे हे तुकोबराय आपल्याला या अभंगाद्वारे सांगतात। नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची। जीवन संतांच्या संगतीमध्ये व्यथित केलं पाहिजे असं महाराज म्हणतात। प्रापंचिक विषयात गुंतून आंधळे होऊ नका। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू। नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। चिंतन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं म्हणजे तो असा, शिवाजीराव सखारामजी खोसे, कैलासवासी शिवाजीराव सखारामजी खोसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा प्रथम वर्ष श्राद्धाचा आजचा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचे विनीत जीवन शिवाजीराव खोसे आणि मोहन शिवाजीराव खोसे अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। वर्ष श्राद्धानिमित्ताची ही कीर्तन रूपी सेवा आहे। उपस्थित माझ्यावरती प्रेम करणारे सर्व गुणीजन मंडळी, आमचे मस्के महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, बाबाच काय परिचय, दत्ता महाराज नागनगावकर आहेत, विष्णू महाराज आहेत, देवगावकर, सर्वच परिसरातील भजनी मंडळी, विणेकरी बाबा आहेत, गोड साऊंड सिस्टम आहे, सार्थक साऊंड सिस्टम, माणिक महाराज आहेत, सर्वच या ठिकाणी उपस्थित। तसेच आमच्यासोबत आलेले आमचे मित्र यूट्यूब चॅनल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा गोड कार्यक्रम आहे। कीर्तन सेवेला थोडा उशीर झालेला आहे, तरी सर्वांनी सर्वांगाचे कान करून 1-1.5 तास आपल्याला चिंतन करायचं आहे। विठ्ठला विठ्ठला
प्रथम वर्ष श्राद्धाचा आजचा कार्यक्रम आहे. उपस्थित सर्व माता माऊल्या पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या आठवणीत आपण कधीतरी असं कार्य केलं पाहिजे. काय वर्ष श्राद्ध कशाला म्हणायचं? ऐका, जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. कशाला श्राद्ध म्हणायचं? जे श्रद्धेनं केलं जातं, जे मनोभावे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. लोक करतात म्हणून आपण करायचं नाही. काय खरंच तुमच्या मनात तुमच्या पूर्वजांबद्दल प्रेम असेल, आदर असेल तरच असे कार्य आपण केले पाहिजेत. नाही त्यानं केलं म्हणजे आपण करायचं असं कधी करायचं नाही. काय पूर्वजांबद्दल प्रेम असलं पाहिजे मनामध्ये. अतिशय गोड नियोजन केलेलं आहे. आणि ज्यांच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे ते वारकरी होते, माळकरी होते. माळकरी जीवन ज्याचं आहे त्याच्या जीवनाला चांगली गती ही प्राप्त होत असते. विठ्ठला आपले वडील गेल्याच्या नंतर आपण कार्यक्रम केलाच पाहिजे वर्ष श्राद्धाचा. पण एक लक्षात ठेवा, ज्यांचे वडील आता आहेत त्यांनी काय करा, आता सेवा करा त्यांची. आणि ते गेल्याच्या नंतर कराच त्यांच्या नावानं, पण आहेत तोपर्यंत देखील त्यांची सेवा केली पाहिजे. काय बरोबर आहे का नाही बाबा? हा नाहीतर वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या नावानं खूप काही केलं तुम्ही आणि अगोदर जर त्यांना चांगली वागणूक दिली नसेल तर ते सर्व शून्य आहे. काय भुकेलिया वरी नाही अन्न, भुकेलिया वरी नाही अन्न, मेलिया वरी पिंडदान. काय काय जोपर्यंत त्यांना खाऊ वाटतं तोपर्यंतच तुम्ही आणून द्या बाहेरचं. काही कोणाच्या बापाला गुलाबजाम आवडत असतील गुलाबजाम आणून द्या, कोणाला जिलबी आवडत असेल जिलबी आणून द्या, कोणाला बासुंदी आवडत असेल बासुंदी, जे म्हटलं ते आत्ता द्या. काय नाहीतर आपण काय करतो, कीर्तन ऐकतो, सर्व काय करतो, पण आपण पुन्हा जैसे थे वैसे, कहा गया तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. आपण अनेक जणांचे अंत्यविधी पाहिले असतील, आपण अनेक जणांचे वर्ष श्राद्धाचे कीर्तन ऐकले असतील, पण आपण सावध होत नाहीत. काय तर जीवनामध्ये आपण सावध होणं फार महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याने दिलेलं आयुष्य अगदी थोडं आयुष्य आहे. काय आपण म्हणतो 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण 100 वर्ष आता कोणी तिथपर्यंत जात नाही. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय, भजनाची उरले ते पाहगा
आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र काय अर्ध झोपीत जातं. रात्री झोपतो आपण, दुपारा जेवण केल्यास नंतर दुपारा 1-2 घंटे झोप असते आपली, हे का नाही. सगळं अर्ध त्याच्यातलं झोपीत जातं. काय आयुष्य थोडंच आहे, पण आयुष्य जगताना असं जगलं पाहिजे. आयुष्य आपल्या जगण्यानं कुणाला त्रास झाला नाही पाहिजेत. काय आपल्या जगण्यानं कुणाला त्रास झाला नाही पाहिजेत. ऐका, आपण गेल्याच्या नंतर आपल्या विरहामध्ये लोक रडले पाहिजे, तेव्हा कुठं आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं समजायचं. नाही तर आपण गेल्याच्या नंतर लोकांना जर वाटत असेल बरं झालं गेली गावची 7:30, मग आपण पृथ्वीला बाहेर आहोत. आपण काय जीवन असं जगलं पाहिजेत. कबीरदासजी महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हासे अरे ऐसी करनी कर चलो हम हासे जग रोए. काय चदरिया झीन रे चदरिया झीन रे चदरिया झीन रे चदरिया झीन रे चदरिया अतिशय गोड प्रमाण. कोणाचं? कबीरदास बाबाच आहे का? काय म्हणतात महाराज? चदरिया झिनी रे झिनी, म्हणजे राम राम रस पिणे. अतिशय हे संताचे अभंग समजणं खूप अवघड आहे. काय कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हासे ऐसी करणी कर चलो हम हासे जग रोए. ऐका, ज्या वेळेस एखाद्या बाळाचा जन्म होतो, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर ते मोठ्यानं रडायला लागतं. सगळे दवाखान्यातले पेशंट जागे करत ते काय रडायला लागतं. पण ऐका, करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके फिर प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसी बट हो. श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो. मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. प्रार्थना केली पाहिजे देवाला, देवा अंतकाळी तू माझ्या समोर असला पाहिजेस. देवा अंतकाळी माझ्या मुखाला पोराचं नाव नसलं पाहिजे, माझ्या मुखाला पोरीचं नाव नसलं पाहिजे, माझ्या मुखाला लेकरा बाळाचं नाव नसून फक्त तुझं नाव देवा माझ्या मुखाला अंतकाळी असलं पाहिजे. ही प्रार्थना देवाला आपण केली पाहिजे. विठ्ठला Hala
देवाचं नाव जर अंतकाळी यावं असं वाटत असेल तर जीवन चांगलं जगलं पाहिजे. नाही तर काही काही महाशय असे असतात ते तर स्वतः चांगलं जीवन जगत नाहीत आणि दुसऱ्याला जगू देत नाही. ना जिएंगे ना जीने देंगे असं त्यांचं जीवन असतं. स्वतः जगत नाहीत, दुसऱ्याला जगू देत नाहीत. काय एक म्हातारा असं होतं महाराज, तुम्हाला सांगतो, अख्खं गाव वाट पाहून होतं, हे कधी जाते, हे कधी जाते, हे कधी जाते. पण ते काय जायने गेलं, सगळे कदरून गेले त्याला. असे अनेक म्हातारे आहेत महाराज, ते काय जात नाहीत. काय त्याचं काम एकच होतं, कोणाचं चांगलं झालं त्याच्यात विष कालवायचं, कोणा पोराची सोयरीक जमली ती मोडता कशी येईल तेवढं करायचं. काय असे कामं होते त्याची. कुणी काय चांगला उद्योग धंदा करू लागलं त्याच्यात काडी कशी करायची एवढं म्हातारं त्याच्यामध्ये विशारद झालेलं होतं. जसं संगीत विशारद असतात, काय मृदंगाच्या क्षेत्रात विशारद असतात, गायनाच्या क्षेत्रात विशारद असतात, तसं म्हातारं कांडी मास्टर होतं रामकृष्ण हरी. या कुठं कांड्या कराव, कुठं कोणाचं वाटोळं कराव हे त्याला सांगायची गरज नव्हती, असं म्हातारं होतं महाराज. ते म्हातारं शेवटच्या क्षणाला आता मरायला टेकलं. म्हातारं मरायला टेकलं. मला सांगा, आता ज्या माणसानं शेवटचे श्वास मोजायला त्या माणसानं काय करायला पाहिजे? देवाचं नाव घ्यायला पाहिजे, होय. पण त्यानं विचार केला, चला आतापर्यंत आपण लोकांना त्रासच देत आलोत, आता शेवटी मरता मरता आपण लोकांना त्रासच देऊन मारायचं, असं म्हाताऱ्यानं ठरवलं. काय केलं म्हाताऱ्यानं? गावातले लोक बोलवले, सगळे दौंडी देऊन, ऐका हो ऐका, आता मी जाणार आहे, 4-5 दिवसाचा मी पाहुणा आहे, मी आता जाणार आहे, माझी शेवटची इच्छा पूर्ण करा, माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. गावातले सगळे लोक जमले. लोक म्हणले, तुझ्या 1000 इच्छा आम्ही पूर्ण करतो, पण तू लवकर जाय. तुझ्या 1000 इच्छा आम्ही पूर्ण करतो, पण तू लवकर जाय. काय इच्छा आहे तुझी शेवटची? म्हाताऱ्यानं ठरवलं होतं लोकांना त्रास देऊनच मारायचं. म्हातारं म्हटलं, एकच इच्छा आहे माझी, ज्या वेळेस मी मरेल त्यावेळेस मला 4 लोकांच्या खांद्यावर न्यायचं नाही, बरं स्मशानभूमीत 4 लोकांच्या खांद्यावर न्यायचं नाही. मग न्यायचं कसं? माझ्या पायाला दोरी बांधायची आणि ओढत ओढत स्मशानात न्यायचं, पायाला दोरी बांधून. लोक म्हणले, बरे म्हणले, याला कशाला 4 लोकांच्या खांद्यावर न्यायचं, यानं जीवनभर लोकांचं वाटोळच केलंय, याला ओढत ओढत न्यायला पाहिजे, त्याच लायकीचं आहे, हे त्याच लायकीचं आहे. म्हातारं गेलं, एक दिवस मरण पावलं. एका माणसानं खिशातले पैसे खर्चले, जाऊ द्या म्हणलं, आपले 100 गेलेत गेले, दोरी विकत आणली. गेलेत गेले, भारीची दोरी विकत आणली. घरी कवा आणली नसन कशाला, पण ते म्हणले जाऊ दे, आता पैसे गेलेत गेले, पण याला एकदा ओढीत न्यायचं म्हणजे गावचा ताण मिटला आपल्या. म्हाताऱ्याला पायाला दोरी बांधली. म्हाताऱ्यानं कसा त्रास द्यायला लोकायला, ऐका ते सांगतो तुम्हाला. पायाला दोरी बांधली, ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत नेलं. आता म्हातारे एकटं नव्हतं, म्हाताऱ्याचे समर्थक होते गावात बरेच जण. असं समजू नका वाईट आहे म्हणून त्याचं समर्थक नाही कोणी, सगळे विरोधक आहेत. त्याचे पण 4-5 समर्थक होते. त्यानं पाहिलं, अरे आपल्या मित्राला दोरी बांधून नेलेत, पायाला ओढत ओढत 4 लोकांच्या खांद्यावर न्यायचं नाही. म्हातारं साधं नव्हतं, एक पोरग वकील होतं, एक पोरग डॉक्टर होतं, एक पोरग इंजिनियर होतं. म्हातारं तडीपार होतं, पोचलेलं म्हातारं होतं चांगलं. काय सगळीकडे जिकडं तिकडं ओळख होती म्हाताऱ्याची. म्हाताऱ्याच्या मित्रानं फोन केला. कोणाला? पोलीस असणाऱ्या पोराला. पोलीस असणाऱ्या पोराला फोन केला. अरे काय खाकीची वर्दी घालून फिरतोस इकडं तिकडं, लोकांना दडपण दबाव टाकतोस, दंड्या घेऊन हातात फिरतो, तिथे या बापाला ओढत नाहीले, तू काय फिरायला तिकडं शहरामध्ये? कोण म्हटलं माझ्या बापाला ओढत नाहीले, हे पाय शूटिंग आहे मोबाईलमध्ये. पाठवली व्हॉट्सअपला, त्याला व्हॉट्सअपला शूटिंग पाठवली. त्यानं 10-15 गाड्या पाठवल्या. कुठं? स्मशानभूमीमध्ये. पोलिसाच्या गाड्या पाठवल्या स्मशानभूमीत. म्हातारं ठेवलं त्या सरणावरती. ठेवल्याच्या नंतर पोलिसाच्या गाड्या आल्या. पोलिसांनी आधी गेट बंद करून घेतला स्मशानभूमीचा, कुलूप लावलं, मारले गाडीत टाकले, जलात नेऊन आधळले. म्हातारं शेवटी का होईना, पण शेवटी पण म्हाताऱ्यानं त्रासच देऊन मेलं लोकांना. विठ्ठला विठ्ठला असं जीवन आपलं नसलं पाहिजे. आपलं जीवन अतिशय सुंदर जीवन असलं पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंधा परी दरवळावा,
असं जीवन असलं पाहिजे. आपण आनंदी राहिलं पाहिजेत आणि दुसऱ्याला पण आनंदच दिला पाहिजे. विठ्ठला 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 मरणार्थ सगळेच आहेत पण उत्तमाची उरे कीर्ती उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणची सरे तुका म्हणे का मरणची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे का मरणची सरे तुका म्हणे का मरणची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही चांगलं केलेलंच माग शिल्लक राहत असतं, वाईट केलेलं शिल्लक राहत नाही. तुम्ही पहा, लिस्ट पहा, चांगल्या लोकांची यादी पहा. ते जाऊन हजारो वर्ष जरी झाले असतील तरी पण आज पण आपण त्यांचं नाव घेतो. असे अनेक आहेत, अनेक आहेत. शहीद झालेले कित्येक आहेत. असे अनेक प्रत्येक क्षेत्रात चांगली माणसं होऊन गेले. प्रत्येक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रात काही चांगले माणसं होऊन गेले, राजकारणी क्षेत्रात काही चांगले माणसं होऊन गेले. त्यांचं नाव आज पण आपण घेतो. का राहिलं जग कीर्ती हा जगा माझे राहिला त्या कीर्ती जगा माझी राहिला त्या कीर्ती गेले दिगंबर ईश्वर दुबोले गेले दिगंबर ईश्वर दुबोले राहिला त्या जगा माझी राहिला त्या जगा माझी गेले दिगंबर ईश्वर दुबोले गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत महात्मे निघून गेले, जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला निघून गेले, गाथ्याच्या रूपाने कीर्ती माग राहिली. माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा झाला कालच. काय ज्ञानोबराया ज्ञानेश्वरीच्या रूपाने आज देखील आपल्यात आहेत. काय चांगलं काम केलेलं माग शिल्लक राहत असतं. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर काम चांगलं केलं पाहिजे. काय एकच लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जर वाईट केलं तर आपल्याला याची शिक्षा भेटणार आहे. याची शिक्षा 100% भेटणार आहे. ऐका, श्रीमंत असू द्या, त्यानं वाईट जर काम केलं त्याला वाईट कामाची शिक्षा वाईट मिळणार. गरीब असू द्या, त्यानं वाईट काम केलं त्याला वाईट कामाची शिक्षा वाईट मिळणार. भिकारी असू द्या, त्यानं वाईट काम केलं वाईट कामाची शिक्षा त्याला मिळणारच. एवढंच नाही, देवानं जरी वाईट काम केलं तर देवाला पण त्या वाईट कामाची शिक्षा त्याला भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला आपल्या करता चांगलं काम म्हणजे आपल्या वडिलांची सेवा करणं, आपल्या माईची सेवा करणं हे आपल्या करता सर्वात मोठं चांगलं काम आहे. काय सर्वात मोठं, कुठं जायची गरज नाही महाराज, देव स्वतः धावून येतो. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना
एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली, भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्रीहरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. देव स्वतः धावून येतो चांगले काम केले आपण तर. पण महाराज असे काही कलियुगात मुलं पाहायला मिळतात आपल्याला, ज्या बापानं जीवनभर कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, नोकरीला लावलं, शाळेची फीस भरली, सगळं जीवन त्याचं आनंदमय ज्या बापानं करून टाकलं, त्या बापाला न विचारणारे मुलं आज आपल्याला पाहायला मिळतात. महाराज काय जीवन अतिशय गोड असतं बापाचं जीवन. काय उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, मंदी माया जय हो. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा गेला, गडीवर तू थांब गड्या ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. ज्या मुलाला बाप समजला त्या मुलाला देव समजतो. काय तुका म्हणे माय बापे, म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. माय बापे अवघी देवाचीच रूपे. ऐका, तुमचा बापच तुमच्या करता पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे आणि तुमची माय तुमच्या करता रुक्मिणी आहे. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर या दोन ठिकाणावर तुमचा माथा टेकवा. जगात दुसरीकडे कुठं माथा टेकवण्याची गरज पडणार नाही असा एकमेव दरबार आहे माय बापांचा दरबार, की ज्या दरबारामध्ये मुलगा जर गेला तर त्याची झोळी कधीच रिकामी राहत नाही. असा एकमेव दरबार आहे. विठ्ठला माय बापांचा दरबार असा एकमेव दरबार आहे, तिथं झोळी कधी खाली होत नाही. दरबार हजारो देखे दरबार हजारों देखे हैं पर ऐसा कोई दरबार नहीं. दुनिया से भला हम क्या मांगे, दुनिया तो खुद भिखारी है. जगाला मागितल्याच्या नंतर जगातील लोक तुम्हाला देतील का नाही हे मला सांगता येत नाही. पण ऐका, कधी बापाला मागून पहा. बाप काही गहाण ठेवल, तिकडं काही करल, पण तुमच्या मनातली जी इच्छा आहे, तुम्हाला पैसे पाहिजे असतील पैसे उपस्थित करून देणार, घालायला कपडे पाहिजे असतील चांगले कपडे उपस्थित करून देणार. पण तुम्ही केलेली मागणी बाप कधीच नाकारणार नाही, ती मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं जगातलं एकमेव पात्र जर कोणतं असेल तर आपला बाप आहे, आपला बाप आहे. म्हणून जीवनामध्ये त्याच्या नेत्रात कधी अश्रू येऊ द्यायचे नाही, कधी अश्रू येऊ द्यायचे नाही. विचार करा, शेतकरी बाप रात्रीच्या वेळेला शेतामध्ये दारं धरायला जातो, पाणी भरायला जातो. थंडीचे दिवस आहेत महाराज, दुपारा ऊन पडलं तरी एवढं गार लागायले, रात्रीच्या वेळेला शेतामध्ये जातो बाप. कशा करता एवढे काबाड कष्ट करतो? फक्त कुठेतरी मुलगा चांगल्या ठिकाणावरती मुलगा लागावा, कुठेतरी मुलाच्या जीवनाचं सोनं व्हावं. 4 पैसे आपल्याकून त्याला कमी पडू नयेत. आपल्या 4 पैशानं जर कमी पडलो तर आपण, आणि मुलाची जर एखादी नोकरी लागायची राहून गेली तर जीवनभर त्याच्या जीवनाचं वाटोळं होईल, असा विचार आपला बाप करतो महाराज, बाप करतो. असा विचार करणारा फक्त बाप आहे. एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये विचार करा, शेतामध्ये एकटा बाप रात्रभर शेतामध्ये राबतो, एकटा बाप दिवसभर शेतामध्ये राबतो. रात्रंदिवस शेतामध्ये राबावं लागतं महाराज. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर. काढी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. पाण्यातून चालताना पाय नरम होतात माणसाचे. काय पाण्यातून चालताना पाय नरम होतात बापाचे. चालत चालत एखाद्या बोराटीवर जर पाय पडला महाराज तर काटा घुसल्याच्या नंतर काय वेदना होतात ते फक्त त्याला माहिती, त्याला माहिती. पायाला कित्येक ठिकाणी कुरप होतात, कित्येक ठिकाणी घट्टे पडतात, हाताला कित्येक ठिकाणी भेगा पडतात. त्याचं दुःख बापाला कधीच वाटत नाही. किती बापाच्या जीवनात संकट येऊ द्या, कितीही पायाला चिरा पडू द्या, किती काटे घुसू द्या, त्यानं जर त्याच्या मुलाचं चांगलं पाहिलं डोळ्यानं, बापानं चांगलं झालेलं जर त्याला पाहायला मिळालं ना महाराज, एवढा मोठा दुःखाचा डोंगर बाप सहज विसरून जातो. फक्त मुलाचं चांगलं झाल्याच्या नंतर, मुलाचं चांगलं झाल्याच्या नंतर. ही आपल्या कल्याणाची भावना, आपल्या चांगलं होण्याची भावना जेवढी बापाच्या मनात असते ना महाराज, तेवढी इतर कोणाच्या मनात असेल का नाही असं मला वाटत नाही महाराज. काय पहा, ज्या घरावरचं बापाचं छत्र निघून गेलं त्या घरावर लोकांची वाईट नजर पडते महाराज. त्या घरावर अनेक संकट येत असतात. ऐका, बापाचा बूट दारात सोडलेला दिसू द्या, कोणाची हिम्मत होत नाही की त्या घराकडं वाईट नजरेनं पाहिल. कोणाची हिम्मत होत नाही की त्या घरातल्या स्त्रीवर वाईट नजरेनं पाहतील. नाही तर खूप भयंकर कलियुग आला आहे महाराज. बाप नसेल तर लोक वाईट नजरेनं पाहतात. बाप नसेल तर मुलांना चांगली वागणूक देत नाहीत महाराज. अतिशय बिकट जीवन असतं महाराज. अहो, संतांना लोकांनी सोडलं नाही. आपली काय कथा आहे, ज्ञानोबारायांच्या आई वडिलांनी ज्या वेळेस देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळेस काय कठीण जीवन होतं माझ्या ज्ञानोबारायांचं. संत होते, सगळा जगाचा आघात सहन केला महाराज. पण आपण सहन करू शकत नाहीत. जेवढे दुःख सहन करण्याचे आपल्या बापामध्ये ताकद आहे ना, तेवढे दुःख आपण सहन करू शकतो असं मला तरी वाटत नाही. तेवढे दुःख आपण सहन करू शकतो असं वाटत नाही मला. म्हणून विचारपूर्वक जीवन जगा, माईची सेवा करा, बापाची सेवा करा. कीर्तन ऐकून मोकळं व्हायचं नाही तर काहीतरी महाराज कसा असू द्या, त्यानं सांगितलेले शब्द कसे पण नाहीत तर ते चांगले आहेत. काय
तुम्ही म्हणताल एखाद्या महाराजानं चांगलं सांगितलं, अरे तू तुझ्या बापाला सांभाळत नाही, ते पाहूच नका तुम्ही. त्यानं सांगितलेलं संताचं आहे, त्यानं सांगितलेलं चांगलं आहे, ते तुम्ही आचरणात उतरवा. तुमच्या जीवनाचं 101% कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज, 101%. पाहायला मिळतं आपल्याला महाराज, ज्या बापानं काबाड कष्ट करून मोठ्या सायासानं पोराला नोकरीला लावलं, काय आज त्यांचे बाप वृद्धाश्रमामध्ये महाराज राहतात. वृद्धाश्रमामध्ये हातपाय थरथर कापतात, थंडीचे दिवस असतात, हातानं कपडे धुवावे लागतात, अंगावरचं ब्लँकेट जर खराब झालं पांघरायचं स्वतःच्या हातानं धुवावं लागतं. काय वृद्धाश्रमात असती व्यवस्था महाराज. वृद्धाश्रमामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन असू द्या बापाला खायला, ते गोड लागत नाही. अहो तुम्ही शिळी भाकरी द्या, घरी ठेवा बापाला, शिळी भाकरी द्या बापाला, ती सोन्यापेक्षा प्रिय आहे. पंचपक्वान्नाच्या भोजनापेक्षा ती बापाला तुमची शिळी भाकर गोड आहे महाराज. काय वृद्धाश्रमामध्ये कधी जाऊन पहा, बसलेले असतात म्हातारे बिचारे, काही म्हातारे असतात वाट्यावरती बसलेले असतात, लिंबाच्या झाडाखाली बसलेले असतात, नेत्रामध्ये अश्रू असतात महाराज प्रत्येकाच्या. विचार करतात ते, काय रे देवा, माझं जीवन संपूर्ण मी काबाड कष्ट करण्यामध्ये माझं जीवन घालवलं, पोराचं भविष्य चांगलं करण्याकरता मी माझं जीवन घालवलं देवा, पण माझ्या पोरानं मला या अवस्थेपर्यंत आणून पोहोचवलं देवा. किती मोठा अभागी आहे मी देवा, किती मोठा अभागी आहे मी. त्या वृद्धाश्रमाच्या पायरीवर बसून बाप विचार करतो, बाळा अरे एकदा तरी ये आणि मला घरी घेऊन जा, घरी ठेवू नको, गाईच्या गोठ्यात ठेव, गाईच्या गोठ्यात मी राहायला तयार आहे, पण तुझ्यापासून दूर लोटू नको, मला तुझ्यापासून दूर लोटू नको. बापाला वाटतं कधीतरी मुलगा येईन, कधीतरी येईल. बायकोचं ऐकून आपल्याला यानं वृद्धाश्रमामध्ये टाकलं, पण सद्विचार कधीतरी मुलाच्या मनात निर्माण होईल आणि माझा मुलगा मला नेण्याकरता येईल असं बापाला वाटतं वृद्धाश्रमातल्या. पण काय, दिवसामागून दिवस लोटल्या जातात, महिन्यामागून महिने लोटले जातात, वर्षामागून वर्ष लोटले जातात. मुलाची वाट पाहण्यात बापाचं आयुष्य निघून जातं. महिने मागून महिने शेवटी वर्ष सरून जाते, महिने मागून महिने शेवटी वर्ष सरून जाते. वृद्ध आश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहतो रे बाळा, वाट तुझी पाहतो. बाप म्हणतो महिन्या मागून महिने निघून गेले, वर्षा मागून वर्ष निघून गेले, पण मला न्यायला आला नाहीस तू. बाळा तुला वाटत असेल की मी तिथं आल्याच्या नंतर तुला पैसे मागेल, काय मागेल, तुला 1 रुपया पण मी मागणार नाही. पैसे नकोत या वेळी. म्हाताऱ्या माणसाला पैशाची गरज नसती, तुम्हाला सांगतो, फक्त मुलाची गरज असती. पैसे नकोत या वेळी तूच येऊन जा, बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. भिजून जातो नेत्र माझे मनरिते राहते, वृद्ध आश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहतो. अंतकाळ त्याच वृद्धाश्रमामध्ये बापाचा होतो अंतकाळ महाराज, पण कधीच मुलगा भेटायला येत नाही. मग तुम्हाला वाटतं का ज्या मुलानं वृद्धाश्रमाची वाट बापाला दाखवली त्या मुलाचं पालन पोषण त्याचे मुलं करतील असं वाटतं का तुम्हाला? शक्यच नाही. काय त्याचे मुलं त्याला विचारतात, पप्पा आपले बाबा कुठे आहेत, आपले बाबा कुठे आहेत? मुलगा सांगतो आपले बाबा तिकडे लांब वृद्धाश्रमामध्ये आहेत. त्यावेळेस मुलगा म्हणतो, पप्पा ज्याप्रमाणे बाबाला तुम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं, आम्ही पण मोठं झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथंच नेऊन ठेवणार, तुम्हाला चांगली रूम करून देणार तिथं. मग याचे डोळे उघडतात मोठं झाल्याच्या नंतर. काय चांगलं करा, तुम्हाला चांगलं होईल
वाईट जर केलं वाईट होईल महाराज. केलं कर्म झालं त्याचे भोगाले, उपजून गेले सगळे, उपजून गेले सकते. केलं कर्म झाले त्याचे केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. प्रत्येकाला कर्म हे भोगायला येतच असतं. म्हणून कर्म करत असताना चांगलं कर्म करा, विचार करून जीवन जगा. अभंगाचं प्रथम चरणात महाराज सांगतात, क्षण क्षणाची करावा विचार, क्षण क्षणाची करावा विचार, करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार केला पाहिजे माणसानं की हा भवसागर आपल्याला कसा तरून जाता येईल. महाराज, आपण चांगले विचार कधीच करत नाहीत. आपण जीवनात विचार चांगले असले पाहिजे. आपण फक्त रोज व्हॉट्सअपला चांगलं स्टेटसचा सुविचार ठेवतो. आपण काय चांगले विचार व्हॉट्सअपला ठेवतो, पण आपण ते आचरणात कधी आणत नाहीत. दुसऱ्या माणसानं ते विचार वाचल्यावर त्याला वाटते माणूस कितीच चांगला आहे की. दुसऱ्या माणसानं ते विचार वाचल्यास नंतर किती चांगला आहे माणूस. पण जोपर्यंत ऐका, पुस्तकी ज्ञान हे पुस्तकातच राहत असतं. ज्या वेळेस आपल्या आचरणात ते आपण उतरवतो त्यावेळेस ते खरं आपल्या कामी येत असतं. चांगला विचार जीवनामध्ये केला पाहिजे. चांगला विचारावे सार धरावा पैधीर भजन मारी, धरावा पैधीर भजन मारी.
हा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी. आपलं जीवन भजनाच्या दिशेनं आपण लावलं पाहिजे, भजनाच्या दिशेनं. महाराज खरंच आपलं नशीब आहे. काय योग साधला जन्म तुला लाभला, काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला बिचाऱ्या भजनासी लागला रे बिचाऱ्या भजनासी लागला रे. आपलं खरंच नशीब आहे बाळू महाराज, आपण या क्षेत्रामध्ये आहोत. काय आपल्याला नावबोट ठेवीत असतील आपल्या म्हणजे आपल्या वयाचे पोरं बरेच म्हणतात काय धोत्रे ह्या वयात कुठं धोतर घालायचं असते का. पण खरंच आपलं जीवन चांगलं आहे महाराज. याच्यासारखा आनंद जगात दुसरीकडे कुठं नाही महाराज. कोट्यावधी रुपये बँकेत असताना, ज्याच्या खात्यावर कोट्यावधी रुपये बँकेत आहेत, बाहेर देशात आहेत, त्याच्या जीवनात तेवढा आनंद नाही. पण महाराज 200 रुपयाचं धोतर अंगाव घाला, आनंदी आनंद. विठ्ठला खरंच ह्या क्षेत्रामधले या जसा आनंद आहे ना, तसा जगात कुठं नाही महाराज. काय लॉकडाऊन मध्ये कीर्तन बंद पडले होते, फक्त पैशासाठीच म्हणून नाही. तुम्हाला सांगतो, पैसे जरी लोकांनी देणं बंद केले तरी कीर्तन करणं, मृदंग वाजवणं, गायन करणं, टाळ वाजवणं हे बंद करू शकत नाहीत आम्ही. कारण महाराज हे लागलेलं व्यसन आहे महाराज आम्हाला. काय जसं दारुड्याला 5-6 वाजले की एक लागतीच 5-6 वाजले की एक लागतीच, तसं 9 वाजले की आम्हाला कुठं ना कुठं तरी भजन कीर्तन काही ना काहीतरी लागतच, नाही तर करमतच नाही महाराज. नशीबवान आहे तो व्यक्ती की ज्यानं जीवनात येऊन गळ्यात माळ घातली. नशीबवान आहे व्यक्ती की ज्यानं जीवनात येऊन गळ्यामध्ये टाळ घेतला. खरंच महाभाग्यवान आहे. याच्यात सारखा आनंद जगात कुठं नाही. म्हणून आपलं जीवन आनंद निर्भर डुलत जो, आनंद निर्भर डुलत जो, आनंद निर्भर डुलत जो, आनंद निर्भर डुलत जो. हे सर्व सुखाला सर्व अलंकार, आनंद निर्भर. हे सर्व सुखाला सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत जो, आनंद निर्भर डुलत जो, आनंद निर्भर डुलत जो, आनंद निर्भर सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत सो. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग. ऐका, परमार्थ भजन कीर्तन आनंदाचा डोह आहे महाराज. आणि याचे तरंग जे निघतात ते आनंदच देणारे आहेत. म्हणून या डोहामध्ये आपण डुबकी लावली पाहिजे जीवनामध्ये आल्याच्या नंतर. आणि या डोहात जर डुबकी लावणं आपण जर राहून गेलो तर मग आपलं काही खरं नाही. कारण एक दिवस हा देह जाणार आहे अभंगाचा. जाणार
आयुष्य फाटे काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य फाटे काळ आयुष्य फाटे काळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशवान देह आहे, एक दिवस जाणार आहे. तो जायच्या अगोदरच आपल्याला परमार्थ करून घ्यायचा आहे. तो जायच्या अगोदरच आपल्याला माळ जपून घ्यायची आहे. तो जायच्या अगोदरच आपल्याला कीर्तन ऐकायचं. तो जायच्या अगोदरच आपल्याला कथा ऐकायची. नंतर काय नाही, मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर. पंधरा मिनिटं घेतो फक्त, झाली आपली सेवा. जीवन माणसाचं थोड्या दिवसाचं असतं. काय इथं आल्याच्या नंतर सर्वांनी शांतपूर्वक ऐका, इथे आल्याच्या नंतर म्हणजे मंडपात म्हणत नाही मी, तर मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचं आहे. राहण्याकरता कोणी आलेलं नाही. काय पण बरेच माणसं असे होऊन गेले की त्यांनी विचार केला आपण इथं राहू, पण राहू शकले नाही. ऐका, इथे आल्याच्या नंतर धनवंत गेले, इथे आल्याच्या नंतर गुणवंत गेले, इथे आल्याच्या नंतर बलवंत गेले. एवढंच नाही तर इथे आल्याच्या नंतर भगवंतही गेले. देवाला पण जावं लागतं. आपण की झाडकी पत्ती, आपल्याला पण एक दिवस जाणंच आहे. म्हणून दुःख बाळगायचं नाही. आया है सो जाएगा, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. जाना पड़ेगा शमशान, जाना पड़ेगा शमशान, जाना पड़ेगा शमशान, जाना पड़ेगा शमशान. राजा भी गए, महाराजा भी गए, फकीर भी गए, साधु संत भी गए. राजा भी गए, महाराजा भी गए, फकीर भी गए, साधु संत भी गए. जाना पड़ेगा शमशान, जाना पड़ेगा शमशान. राजा गेला, साधू गेला, संत गेला, कुठं? स्मशानात. किती मोठं घर बांधा, अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, आप ही जाके जंगल सोया. इस तन धन की कौन बराई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. किती मोठं घर बांधा, किती मोठा बंगला बांधा, शेवट 4 पत्राच्या त्या शेड मध्येच आपल्याला जावं लागणार आहे. 4 पत्राच्या शेड मध्ये राहण्याचा विचार बऱ्याच जणांनी केला इथं, पण राहू शकले नाही महाराज. कोणीच नाही राहू शकलं. म्हणून आपण देखील इथं राहण्याच्या भानगडीत पडायचं नाही. एक लक्षात ठेवायचं, एक दिवस आपल्याला जायचंय. कधी जायचं हे आपल्याला माहिती नाही. म्हणून एक काम करायचं, जे आयुष्य चालू आहे आपलं रनिंग, हे भगवत कार्यामध्ये आपण समर्पित करायचं. भगवत कार्यामध्ये आणि भगवंताच्या भजना वाचून जर असंच आपलं आयुष्य निघून गेलं तर पश्चातापाशिवाय आपल्या वाटेल दुसरं काहीच येणार नाही. विठाला चांगलं आयुष्य जगणं म्हणजे एकच आहे. मी सांगतो तुम्हाला, आपल्या वडिलाची सेवा करणं, आपल्या माईची सेवा करणं, हे चांगलं जीवन आहे महाराज. तुम्ही बाहेर किती चांगली राहा, घरी जर तुमच्या वागण्यानं बाप दुःखी होत असेल, घरी जर तुमच्या वागण्यानं माय दुःखी होत असेल, जग तुमच्यावर खुश असू द्या, पण माय आणि बाप तुमच्यावर नाराज असेल तर ईश्वर तुमच्यावरती नाराज होतो. काय माय आणि बाप जर नाराज असेल तर ईश्वर तुमच्यावरती नाराज होतो. म्हणून जीवनात फक्त हे 2 पार्ट चांगले सांभाळायचे. काय? एक माईला सांभाळायचं, बापाला सांभाळायचं. तिसरं
आपल्या गोठ्यातल्या गाईला सांभाळायचं. काय या 3 गोष्टी माणसं या 3 गोष्टीकडे आज दुर्लक्ष करत आहे. माईकडे आपण दुर्लक्ष करतो, बापाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि गाईकडे पण आपण दुर्लक्ष करतो. फार महत्वाची सूचना आहे ही की गोमातेचं पालन करा. काय गोमाता या पृथ्वी तलावरून संपुष्टात होत चाललेली आहे. कारण गाय पण एक आपली माताच आहे. जशी जन्मदात्री आई आपली माता आहे, अगदी त्याप्रमाणे गाय पण आपली माताच आहे. महाराज मला सांगा, एखाद्या वेळेस डॉक्टर दवाखान्यामध्ये आपल्याला सांगतो तुमच्या बाळाला आईचं दूध चालणार नाही. ज्या वेळेस बाळाला आईचं दूध चालत नाही त्यावेळेस कोणतं दूध चालतं बाळाला? गाईचं दूध चालतं. मग गाईचं दूध आपल्याला चालतं म्हणल्यावर मग गाय आपली माताच झाली ना. काय एक विचार करा, देवानं गायीची उत्पत्तीच केली नसती मग दूध कोणाचं पेलं असतं? दूध कोणाच पेलं असतं? जे घटक माईच्या दुधामध्ये आहेत तेच घटक आपल्याला गाईच्या दुधामध्ये मिळतात. काय जे माईच्या दुधात आहेत तेच गाईच्या दुधात आहेत. पण गाय जशी जशी संपुष्टात होत चालली महाराज आपल्या या भारत देशातून, तसं तसं या भारत देशावर अनेक संकट यायलेत महाराज. अनेक शत्रू आपल्याला मारण्याकरता सध्या तयार आहेत महाराज. काय अनेक संकट भारत देशावर येईल. अहो हे मंदिर सुरक्षित राहतील का नाही हे पण सांगता येणार नाही. एखाद्या बाबानं ठेवला मंदिरावर हात वक्फ बोर्डाच्या, हे आमचं आहे, निघून जावं लागतं महाराज. अशी अवघड परिस्थिती व्हायली. म्हणून एकजूट राहा आणि आपल्या धर्माचं देशाचं कर्तव्य आपण पालन केलं पाहिजे. देवाचं काम करा, देशाचं काम करा आणि धर्माचं काम करा. हे 3 कामं जर आपण जीवनात केले तर आपण सुरक्षित आहोत. नाही तर ऐका, ज्या दिवशी धर्मच राहणार नाही त्या दिवशी काहीच राहू शकत नाही. आणि एक महत्वाची सूचना, कोणतंही निवडणूक येऊ द्या, कोणतंही राजकारण असू द्या, विरोध कायमचा ठेवू नका. काय विरोध कायमचा ठेवू नका महाराज. ते रात्री एका ताटात येऊन जेवतात, तुम्हाला काय माहिती? कायमचा विरोध ठेवू नका. देशाची संरक्षणाची जबाबदारी आज आपल्यावरती आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवा. धर्माचे करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम धर्माचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. काय तुम्ही म्हणताल हा राजा आपलं रक्षण करेल, तो राजा आपलं रक्षण करेल, हे शक्य नाही महाराज. ज्या वेळेस खरं देशावर संकट येतं त्यावेळेस हे स्वतः पळून जातात. काय झालं होतं, एका देशाची परिस्थिती तशी झाली होती, राजाच पळून गेला विमानानं बाहेर देशात. तुम्ही कसं करायचं तसं करा. कोणता देश आहे तो? बांगलादेश. राजाच पळून गेला. काय म्हणून ह्या लोकांसाठी आपण आपल्यामध्ये वैर निर्माण करू नका. ज्या वेळेस खरं धर्माचं रक्षण करा, देवाचं रक्षण करा, साधूचं रक्षण करा. यांचं काय नाही, खरं जर देशावर संकट आलं यांना अमेरिका कधी बी घेती. यांचे अमेरिकेत बाहेर देशात 3 कोटी द्यायचे आणि तिकडे जाऊन राहायचं. काय आणि यांचे 3 कोटी काय महाराज, हजार कोटी बाहेर देशात आहेत. हे जाताना निघून वेळेवर, आणि आपण त्या संकटाला तोंड आपल्यालाच द्यावं लागेल. म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या धर्माचं पालन करा, देशाचं पालन करा. हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून या धर्माकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं. विचार करा, मुस्लिम समाजाचा युवक असेल अल्लाचं अस्तित्व मान्य करतो, ख्रिश्चन समाजाचा युवक असेल येशूचं अस्तित्व मान्य करतो. काय कोणत्याही समाजाचा युवक असू द्या, तो ज्या त्या देवाचं त्यांचं अस्तित्व मान्य करतो. फार मोठी शोकांतिका आहे की आपला हिंदू युवक म्हणतो राम कुठे जन्माला आला, कृष्ण कुठे जन्माला आला, कुणं पाहिले हे आपली शोकांतिका आहे. म्हणून महाराज, देव देश आणि धर्माकरता आपण सजग राहिलं पाहिजेत, चांगलं कार्य केलं पाहिजे. गायीचा सांभाळ आपण केला पाहिजेत, गायीचा सांभाळ आपण केला पाहिजेत. कित्येक व्हिडिओ पाहायला मिळतात महाराज आपल्याला सोशल मीडियावर
गोमातेच्या कत्तलीचे कत्तलखान्यातले व्हिडिओ पाहायला मिळतात. मोठ्यानं हंबरडा फोडते गाय, वासर हंबरडा फोडतात. स्वतःच्या डोळ्यानं गाय तिचं मरण पाहते, स्वतःच्या डोळ्यानं तिचं मरण गाय पाहते. ऐका, वृंदावनच्या एका साधूनं सांगितलं, संत राजेंद्रदासजी महाराजांना, ज्या भूमीवरती गायीचं रक्त सांडलं जातं, जी भूमी गायीच्या रक्तानं लाल होते, त्या भूमीवरती तुम्ही कितीही सप्ताह करा, कितीही मोठाले ज्ञान यज्ञ करा, त्याचं फळ तुम्हाला तिळभर पण मिळणार नाही. तिळभर पण काय. ऐका, भागवत कथा करतो आपण, कीर्तन करतो, ज्या कृष्णाची कथा आपण करतो, ज्या रामाची कथा आपण करतो, त्यानं गायीचा सांभाळ केला. त्याच्याच गायीला जर आपण मारत असतो, आपण कितीही त्याच्या नावाचा वधू केला, तर तो कधी खुश राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये गाय सांभाळा, जीवनात माय सांभाळा, आणि जीवनात देश सांभाळा, धर्म सांभाळा. काय केलं पाहिजे धर्माकरता, शेवटचं एवढंच सांगून जातो आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. धर्माकरता एकच करा, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन देवाचं आपल्या रक्षण करायचं, धर्माचं आपल्या रक्षण करायचं, साधूचं आपल्याला रक्षण करायचं. महाराज साधू देखील, मला आश्चर्य वाटतं, महाराष्ट्र एवढी संताची भूमी असून साधू या संताच्या भूमीत सुरक्षित नाही काय. अहो, आपल्या वारकरी संप्रदायातले, आपल्या सनातन धर्माचे प्रचारक वैजापूरचे रामगिरी बाबांना अटक करण्याकरता आपल्या संताच्या भूमीतून कित्येक अर्ज गेले. याच्यापेक्षा काय मोठी शोकांती काय आपल्या करता. ज्या रामानं साधूचं रक्षण करण्याकरता घरदार सोडलं, वनात गेला, त्याच रामाच्या भूमीतून साधूला अटक करण्याकरता अर्ज जातात. महाराज काय, ज्या कृष्णानं घराचा त्याग केला, साधूचं रक्षण केलं, त्याच कृष्णाच्या भूमीत आज साधू संताला मारण्याची धमकी दिली जाते. काय दुर्दैव आलं या महाराष्ट्राच्या भूमीचं महाराज. आणि ज्या दिवशी खरंच साधू जाईल ना, ज्या दिवशी खरंच संत जातील ना, ज्या दिवशी खरंच ब्राह्मण नष्ट होतील ना, एक दिवस पृथ्वीचा अंतकाळ यायला वेळ लागणार नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये देवाचं, धर्माचं आणि देशाचं रक्षण करा. फक्त आपल्याच कामात गुंग होऊ नका. आपण फक्त खा प्या मजा करा. प्रापंचिक विषयात गुंतून आपण फक्त आंधळे झालोत, बाकी आपल्याला दुसरं काही कळत नाही. प्रापंचिक विषयात गुंतून आंधळे होऊ नका, दुसरीकडे पण लक्ष द्या. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सर, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे
खायन आयुष्य खात आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान श्रीमंत देह
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या तुकोबऱ्यांच्या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न आज कैलासवासी शिवाजीराव सखारामजी खोसे पाटील यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम ज्यांनी गोड नियोजन केलं, जीवन शिवाजीराव खोसे आणि मोहन शिवाजीराव खोसे यांना द्यावे तेवढे धन्यवाद, ज्यांनी आपल्या वडिलांच्या या वर्ष श्राद्धानिमित्त असं सुंदर ज्ञानदान आणि अन्नदानाचं हे नियोजन केलेलं आहे. ऐका, ज्या दिवशी मुलं आपल्या पूर्वजांकरता काहीतरी चांगलं करतात त्या दिवशी तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. आणि आपण जर आपल्या पूर्वजांकरता काहीच नाही केलं तर आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. शिव्या शाप देतात ते आपल्या नशिबाला, कशालाही काळट जन्माला असं म्हणतात ते. म्हणून चांगलं केलं पाहिजे आपण आपल्या पूर्वजांच्या नावानं, चांगलं केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे. झालेली कीर्तन रूपी सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी अतिशय गोड नियोजन झालं आज, कारण की गुणीजन मंडळी अतिशय सुंदर लाभली कीर्तनाकरता. या सर्वांकरता टाळी वाजवा एकदा. हा मृदंगाचार्य आमचे मस्के महाराज, भागवत महाराज मस्के आहेत. बाबाच काय नाव, विष्णू महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत. आता पाठ करून घेतो. आता मला आवडला बरं आवाज, मस्त छान तयारी आहे. आणि बाळू महाराज आमचे नवघरे, अतिशय गोड आवाजाचे गायक. सुंदर साऊंड सिस्टम, यूट्यूब चॅनल सर्वच या ठिकाणी आहेत. फक्त थोडं लाईनचं थोडंफार कमी जास्त झालं. असा कार्यक्रम जर कधी ठेवायचा असेल तर जनरेटर आणून ठेवायचं, कारण की जी रंगदेवता कीर्तनात निर्माण होते तिचा भंग होतो असं विक्षेप झाल्यास नंतर. छान झाला कार्यक्रम, एक नंबर झाला, मस्त. आपल्या गावचं खरंच भाग्य आहे, गोड मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. याच्यावरचा स्लॅब राहायला वाटतं, स्लॅबचं काम राहिले, करून घ्या तेवढं पण. आणि सर्वात मोठं आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाची आराधिका असणारी जगदंबा माता, तिची तुम्हा सर्वांवरती छत्रछाया आहे. गावाला वाईट राक्षसी वृत्तीच्या विचारापासून, राक्षसापासून वाचवण्याचं काम जगदंबा माता करत असते. तुम्ही म्हणता राक्षस म्हणजे फक्त मोठाले शिंग, मोठाले दात, ह्याला म्हणत नाहीत राक्षस. वाईट विचाराच्या माणसाला राक्षस म्हणतात. अशा वाईट लोकांपासून ही जगदंबा माता आपलं रक्षण करते. खरंच वैभव आहे. आणि या जगदंबा मातेच्या नावानं आपलं गाव गाजलेलं आहे. महाराज कोण्या कान्या कोपऱ्यात जा, भोगावले भरपूर आहेत, बरं भोगावले भरपूर आहेत, पण देवी म्हटलं की मग इकडं नजर पडते. तिकडं आमच्या जवळच एक साबळे भोगाव, काही लोक तिकडच गेले आमच्या गावातले साबळे भोगावला. अरे म्हणलं इकडं जिंतूरकडं, अरे म्हणलं जाऊ द्या, म्हणलं जा घरी आता. तिकडेच गेले साबळे भोगावला दोघ जण मोटरसायकलवर. मित्र येणार होते कीर्तन ऐकायला, पण तुम्ही आलात बरोबर. गोविंदपूरचे या ठिकाणी अंगद भाऊ आहेत आमचे, जगन्नाथ बाबा आहेत, माणिकराव आहेत, सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. हो सगळेच, आता काय सांगायचं काम नाही, तुम्हाला माहिती आहे आता, हे का नाही. सर्व माता मावल्या उपस्थित आहेत, विनेकरी बाबा आहेत, गोड साऊंड सिस्टम आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. विठ्ठलाचं मंदिर आहे, नाही गोड मंदिर आहे. आणि गावात परमार्थिक वातावरण आहे, ही फार आनंदाची गोष्ट आहे. परमार्थिक वातावरण कमी गावात राहिलेलं आहे. आणि ज्या गावामध्ये परमार्थिक वातावरण जास्त प्रमाणात आहे, माझ्या माहितीस्तव त्या लिस्टमध्ये आपल्या भोगावला एक मानतो मी. अतिशय परमार्थ रुजलेलं गाव आहे. देवीची भक्ती करणारे माणसं आहेत. देवीपाशी कुठल्याही प्रकारचे वाईट काम करू नका, कंदुऱ्या करू नका, बकरे कापू नका, कोंबडे कापू नका. बऱ्याच ठिकाणी तसं होतं म्हणून सांगायला, आपले होत नाही तसं नाही. वा, चांगली गोष्ट आहे. नाही तर लयच अवघड आहे. काही ठिकाणी कापू नका म्हणलं ते म्हणतात महाराज आम्हाला कुठं लागतंय, राक्षसाला खायला लागते ते. आता राक्षस तू आहे का ती आहे? हेच राक्षस, दुसरे कोण राक्षस आहे? देवीला काय लागत नाही महाराज. तिनं बोलावलं, इथपर्यंत आलोत आपण. दरबार असा असतो महाराज देवीचा. वैष्णव देवी के मंदिर में
जगदम्बा देवी के मंदिर में लोग मुरादे पाते हैं, लोग मुरादे पाते हैं। अरे रोते रोते आते हैं, हंसते हंसते जाते हैं। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है हो। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है हो। ऊंचे पर्वत पे रानी माँ ने दरबार लगाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। मला कीर्तन सेवेकरता तुम्ही बोलवलं फोन करून, हे ठीक आहे, पण मी मानतो की मला देवी मातेनं आपल्या भोगावमध्ये कीर्तन सेवा करण्याकरता बोलावलं। सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद। सर्वांगाचे कान करून कीर्तन सेवा श्रवण केली। असंच वडिलांच्या नावानं कार्य घडत राहो खोसे परिवाराला, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। बोलत असताना वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल, माझ्या वाणीचा दोष समजून मला परत करा। जे काही चांगलं वाटलं असेल ते सोबत घेऊन जा। झालेली कीर्तन रूपी सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली।